खूप छान सुंदर पूजा झालेली आहे. घंगाळपात्र सेवा आज मंगळवार, त्यामुळे मी आज कुंकुमार्चन सेवासुद्धा केलेली आहे. तर चला आपली जी कुंचम सेवा आहे ती आपण करूया. आणि कुंचम सेवा करण्यापूर्वी आजचा जो विषय असा आहे की धनलक्ष्मी कुंचम सेवा करूनही अनुभव येत नाही. तुम्ही टायटल किंवा थंबनेल वाचलाच असेल, बघितलाच असेल, त्यामुळे त्याच्यावरती आजचा हा व्हिडिओ आहे. तर सेवा करता करता मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओची माहिती देणार आहे, म्हणजे आजच्या या विषयाची माहिती देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा अशीच विनंती. तर हे बघा माझं कुंचम जे माझ्या घरात देवघरात हे कायम भरलेलं असतं. हे कुंचम तुम्हाला इथं दिसत असेल. ही माझी लक्ष्मी आहे. ही माझी असं मी म्हणेल की माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाची असं मी म्हणेल की महत्त्वाची गोष्ट, महत्त्वाची माझी म्हणजे काय बोलेल, माझ्यासाठी खूप खूप मान्य, म्हणजे असं की शब्द नाही आहे माझ्याकडे. खूप महत्त्वाचं असं माझ्याकडे एक अद्भुत अनमोल अशी गोष्ट आहे आणि ती म्हणजे माझी ही लक्ष्मी आहे. आणि ही माझी जी लक्ष्मी आहे हिने माझ्या आयुष्यात खूप बदल आणलेत, खूप 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 बदल आणले आहेत. आणि त्याचमुळे आज ह्या धनलक्ष्मी कुंचमची सेवा मी करणार आहे. बघा, नकळत हाताला कुंकूही लागतं. आता हे उचलताना मला कुठेच कुंकू नव्हतं, पण अचानक कुंकू लागलं. असे खूप काही अनुभव येतात बरं का आपल्याला जर काही सेवा. आणि कालच केली बरं का, मी अष्टमी होती म्हणून मी कालच सेवा केली, पण आज इच्छा झाली परत सेवा करायची म्हणून आज परत सेवा करणार आहे. आता आज सेवा काय करणार आहे मी तुम्हाला सांगते. करताना मी बाकीची दुसरी गोष्ट बोलणार आहे, त्यामुळे सेवा कशी करते ते बघा. कारण बऱ्याच ताईंचे जे प्रश्न असतात की ताई धनलक्ष्मी कुंचम सेवा करून आज बरेच दिवस झाले पण अनुभव नाही, तर आज त्याचं उत्तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे की तुम्हाला अनुभव का येत नाही आणि इतर लोकांनाच त्याचे अनुभव का येतात. तर चला आजचा व्हिडिओ सुरू करूया. सगळ्यात महत्त्वाचं, धनलक्ष्मी कुंचम सेवा म्हणजे काय. तर आपल्या घरात, आपल्या आयुष्यात आपण महालक्ष्मीची उपासना जी आहे ना, ती महालक्ष्मीची उपासना फक्त आणि फक्त मार्गशीर्ष महिना किंवा आपण असं म्हणूया की वैभवलक्ष्मी व्रत किंवा लक्ष्मी पूजन एवढंच करतो. त्या व्यतिरिक्त आपण धनलक्ष्मी कुंचम किंवा कुठली सेवा किंवा लक्ष्मीची पूजा आपण करत नाही. त्यामुळे तुम्हाला काय हवं आहे ना, आता हे बघा मी अशा पद्धतीने ह्याच्यामध्ये काढून घ्यायचं सगळं जे आपण भरलं आहे. कालच भरलं होतं त्यामुळे मी सगळं ह्याच्यामध्ये काढून घेतलं. तर सगळ्यात महत्त्वाचं बघा, बऱ्याच ताई आहेत ना ही सेवा का करतात. आता मी माझ्याकडे जेवढ्या ताई येतात की ताई मला ही सेवा करायची आहे, मला ह्या सेवेनी माझ्या घरामध्ये, माझ्या आयुष्यामध्ये भरपूर बदल आणायचे आहेत. तुम्हाला बदल आणायचे आहेत बरं का. तुमच्या मनात असं आहे की मला माझ्या आयुष्यात बदल आणायचे आहे, पण तो बदल आहे ना तुम्हाला इन्स्टंट हवा आहे. तो बदल तुम्हाला अगदी आज तूप खाल्लं की उद्या रूप यावं असं तुम्हाला हवंय. हवंय की नाही मला सांगा. कारण तुम्हाला असं वाटतं की आज मी ही सेवा केली की उद्या माझं अगदी करोडपतीच मी झाली पाहिजे. बरोबर. आजकाल खूप लोक आहेत बरं का आजूबाजूला, जी लोक खूप भरकटवतात की ही सेवा करा, मग ही सेवा माझ्याच पद्धतीने केली किंवा माझ्याच हाताने केली तर तुम्हाला त्याचं फळ मिळेल किंवा असंच होईल तसंच होईल, अशा गोष्टी खूप करतात बरं का. पण एक गोष्ट त्यांच्या लक्षात येत नाही की हा फक्त त्यांचं म्हणजे हे आहे की त्यांचं कसं भलं होतंय, त्याच्याने त्यांचं भलं कसं होतंय म्हणजे की आज दुसऱ्याला चुकीचं ठरवणं आणि स्वतः पुढे जाणं हे सगळ्यांच्या हातात आहे. म्हणजे आधी स्वतःहून असं म्हणायचं की म्हणजे आपलेच मराठी लोक पाय खेचतात असं तसं, आणि आपणच ती गोष्ट स्वतःहून करायची. आणि खरं आहे बरं का ते. आपल्या महाराष्ट्रात ही खूप घाणेरडी सवय आहे की एखादा व्यक्ती, म्हणजे तुम्ही मारवाडी लोक बघा किंवा गुजराती लोक बघा, हे कधीच आहेत ना, हे कधी म्हणजे कधीच तुम्हाला असे दिसणार नाही की स्वतःच्या भावाचे, बहिणीचे, घरच्यांचे असे कधी पाय ओढतील. उलट त्यांच्या व्यवसायात त्यांना साथ देतात. पण मला त्याच्याशी नाही आत्ता काही, त्याबद्दल आत्ता काही बोलायचं नाही आहे. फक्त मला हे सांगायचं आहे की तुम्ही जे म्हणता ना की ताई मी एवढे दिवस झाले सेवा केली, तेवढे दिवस झाले सेवा केली, पण माझ्या सेवेला अजून अनुभवच नाही आला, तर यासाठी नाही आला की तुम्ही जे आहे तुम्ही फक्त काहीतरी मला मिळावं
म्हणून ही सेवा करता. तुम्ही ही माता लक्ष्मीला अर्पण म्हणून ही सेवा करत नाही. माता लक्ष्मीच्या चरणी तुम्हाला ही सेवा अर्पण करायची आहे म्हणून तुम्ही नाही करत. तुम्ही फक्त तुम्हाला गाडी, घोडा, बंगला, पैसा या गोष्टी तुम्हाला हव्या आहेत म्हणून तुम्ही करता. म्हणजे आता बरेच जण कसं बऱ्याच अशा गोष्टी दाखवतात की अरे ह्याच्यामुळे माझं घर झालं, याच्यामुळे माझं हे झालं. अहो, लक्ष्मी तुम्हाला द्यायलाच बसली आहे. पण जर का तुम्ही हावऱ्यावाणी जर लक्ष्मीकडे फक्त मागतच राहिलात तर ती लक्ष्मी काय म्हणेल की अरे ह्या व्यक्तीला माझी पूजा फक्त काहीतरी हवंय म्हणून करते, इतर वेळेस काही करतच नाही. आता मला सांगा, मी ही सेवा करते किंवा इतर लोक आपल्याकडून जी सेवा घेऊन जातात त्यांना ते अनुभव का येतात? कारण मी सांगताना मी कधीच असं सांगत नाही की माझ्याकडूनच घेतलं तर तुम्हाला त्याचे सकारात्मक बदल दिसतात, माझ्याकडूनच तुम्ही नेलं तर सकारात्मक बदल दिसतात. माझं एकच म्हणणं आहे की आपल्याकडे पारंपरिक कुंचम आहे. पारंपरिक कुंचम असल्यामुळे ते श्रीयंत्रयुक्त आहे, त्याच्यामध्ये श्रीयंत्र आहे. श्रीयंत्राची सेवा केल्याने माता लक्ष्मी जी आहे ती प्रसन्न होते. कारण श्रीयंत्र जे आहे ते माता लक्ष्मीला वरदानमध्ये मिळालेलं आहे. तुम्ही ह्याची स्टोरी ऐकली असेल श्री ललिता त्रिपुर सुंदरीची. म्हणजे महालक्ष्मीला तिथे त्या श्रीयंत्रावर बसण्यासाठी माता ललिता त्रिपुर सुंदरीकडून जी आज्ञा मिळाली त्यानुसार माता लक्ष्मी तिथे बसून सर्वांचं कल्याण करावं अशासाठी लक्ष्मीच्या श्रीयंत्राचं पूजन केलं जातं. म्हणून श्रीयंत्र आहे आपल्या कुंचममध्ये. आणि सगळ्यात पहिले देवीची पूजा करण्याआधी श्रीयंत्राचं पूजन जी व्यक्ती करते तिच्या घरात सुख, समृद्धी, वैभव, ऐश्वर्य हे आपोआप येतं. मागायची गरज पडत नाही. मला असं म्हणायचं आहे की जेव्हा आपण आपल्या आईवडिलांकडे काही मागतो तेव्हा आपल्याला आईवडील लगेच सहज देतात का हो? लगेच म्हणतात का हां आपल्या मुलाने आज हे मागितलंय, आपण लगेच उद्या हे आणून देऊ? असं होत नाही. कारण ते आपली परीक्षा बघतात की अरे आपण ह्याने आज मागितलं आणि उद्या लगेच दिलं तर ह्याच्या मनात ती भावना राहणार नाही की मी काहीतरी केलं पाहिजे, मी काहीतरी घडवलं पाहिजे. तर ती जी भावना आहे ती राहणार नाही. म्हणून आपले आईवडील आपल्याला लगेच आपल्या आणून देत नाही असं होत नाही. आपले आईवडील आपल्याला सगळं देतात, सगळं म्हणजे सगळं देतात. पण आपले आईवडील आपल्याला लगेच का नाही देत? का तर त्यांना असं वाटतं की आपल्या मुलांना त्याची जाणीव व्हावी आणि ती जाणीव होण्यासाठी आपल्याला थोडी वाट बघावी लागते. आणि ती जर का वाट तुम्ही बघितली तर तुम्हाला त्याची जाणीव होते आणि तुम्ही ती गोष्ट अजून आनंदाने, प्रेमाने तुम्ही ती गोष्ट जी आहे ती चांगल्या पद्धतीने तुमच्या आयुष्यात आणू शकता. म्हणून जे आहे ना, म्हणून आपल्याला गोष्ट लगेच मिळत नाही. असंच माता लक्ष्मीचं आहे. आज तुम्ही पूजा केली, ताई मी 8 दिवस केली, मी 2 महिने केली, मी 3 महिने केली आणि मग दुसरीकडे जायचं सांगायचं मी इथून कुंचम घेतलं तिथून घेतलं मला काही फरक नाही पडला. अहो ती लक्ष्मी काय जादूची कांडी आहे का की तुम्ही आज सेवा केली आणि उद्या लगेच सेवा केली की लगेच तुम्हाला त्याचं फळ मिळेल? किंवा ती लक्ष्मी तुमच्यासाठी काय फक्त तुम्हाला द्यायलाच बसली आहे का? नक्कीच ती देणार आहे. पण तुम्ही फक्त हावऱ्यावाणी काहीतरी हवंय ह्यासाठीच जर का कुंचम सेवा करणार असाल तर असं अजिबात होणार नाही. आज 21 वर्ष झाले मी वैभव लक्ष्मी व्रत करत आहे. आत्ता मध्ये माझा थोडासा ब्रेक झाला आहे, पण आज 21 वर्ष झाले मी वैभव लक्ष्मी व्रत करते आहे. आणि माता लक्ष्मीनी आत्ताच नाही बरं का, 3 वर्ष झाले कुंचम सेवा करते मी. पण त्याच्या आधी 21 वर्ष आईने कधीच मला काही कमी पडू दिलं नाही आहे. वारंवार पदोपदी खूप काही गोष्टी तिने मला दिल्या आहेत. असं नाही की मला मटेरियलिस्टिक गोष्टी दिल्या आहेत बरं का. मटेरियलिस्टिक गोष्ट म्हणजे घर, गाडी, बंगला, पैसा, अडका हाच आपल्याकडे असायला हवं अशी गोष्ट नाही आहे. तर घर, सुख, समाधान, आपलं नातं, आपल्या सगळ्या गोष्टी या गोष्टी पण महत्त्वाच्या असतात ना. आरोग्य, या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या असतात. म्हणून जरा थोडा दम, धीर, थोडेसे पेशन्स तुमच्यामध्ये ठेवा. लगेच आज तुम्हाला इथे एका ठिकाणी तुम्हाला जर का तुम्ही कुंचम घेतलं म्हणजे तुम्ही तुमच्या देवावर सुद्धा विश्वास ठेवत नाही. तुम्ही म्हणजे तुम्हाला कसं आहे ना की आज तुमच्या देवावर पण तुम्हाला विश्वास नाही आहे की ठीक आहे आज मी इथून आणि वस्तूवर नसतो की मी इथून घेतलं म्हणून मला फरक नाही पडला म्हणून मी तिथून घेणार.
लोक तर तुम्हाला लुबाडायला उभेच आहेत. आज खूप लोक आहेत, खूप लोक. मला फक्त म्हणायचे सेवा करा. लोकांना वर्ष 2-2, 3-3 वर्ष अनुभव येत नाही. लोकांना 2-2, 3-3 महिने अनुभव येत नाही. पण लोकांना 2-2, 3-3 दिवसातही अनुभव आलेले आहेत. 2-2, 3-3 आठवड्यातही अनुभव आलेले आहेत. 2-2, 3-3 महिन्यातही अनुभव आलेत. 2-3 वर्षातही अनुभव आलेत. आता 2-3 वर्षात म्हणजे आता 3च वर्ष झालेत आपल्या इथे हे कुंचम सेवा आलेली आहे. पण आपण आपल्या इथे जे दक्षिण भारतात आहेत ना, माझ्या बऱ्याचशा मैत्रिणी आहेत बरं का आंध्रामधल्या. त्यांच्याकडून मी कधीतरी तुम्हाला आहे ना एक व्हिडिओ म्हणा किंवा ऑडिओ, पण कसं आहे ना, त्यांना हिंदी एवढी, मराठी तर येतच नाही आणि हिंदी एवढी येत नाही. त्याच्यामुळे मी त्यांना बऱ्यापैकी विनंती केली खूप वेळा. आता बघा आजच्या कुंचम सेवेबद्दल बघा हे अनुभव असतात. मी पूर्ण कालचेच तांदूळ परत भरलेत, मी नवीन तांदूळ भरले नाही. मी कालचेच तांदूळ परत भरलेत, मी शुक्रवारी नवीन तांदूळ भरणार आहे. एवढे तांदूळ शिल्लक राहिलेत तरीसुद्धा हा अनुभव असतो. याला अनुभव म्हणतात की धनधान्याने जेव्हा घर भरलेलं असतं तेव्हा तुमच्याकडे वाढीव गोष्टी राहतात, तुमच्याकडे वाढीव गोष्टी येतात. हा अनुभव असतो. म्हणजे सुख, समृद्धी, वैभव असणे म्हणजे फक्त बंडल, नोटांचे बंडल किंवा असं नसतं. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. मला फक्त जनकल्याणानुसार एवढंच तुमच्यापर्यंत पोचवायचं आहे की ताई मी भरपूर सेवा केली, मला अनुभव नाही. मी एकच सांगेल, तुम्ही अनुभवासाठी सेवा करत असाल तर आजच ही सेवा बंद करा आणि घरी गुपचूप बसून घ्या. काही करू नका, अजिबात करू नका. मी तर तुम्हाला स्वतःहून सांगेल. पण अनुभव हवाय म्हणून सेवा करण्यापेक्षा मला आईच्या चरणी काहीतरी सेवा करायची आहे. मला माझ्या आयुष्यात अध्यात्मा संबंधित काहीतरी वेगळं करायचं आहे. मला माझ्या आयुष्यात नवीन काहीतरी करायचं आहे. अशा गोष्टी, अशाप्रमाणे माझी जेव्हा इच्छा असेल ना की मी ही सेवा फक्त आईच्या चरणी अर्पण म्हणून करते, तुम्हाला सांगते आपल्या आईवडिलांप्रमाणेच न सांगता न मागता तुम्हाला इतकं काही मिळेल ना की तुम्हाला स्वतःवर विश्वास पटणार नाही. तुम्हाला स्वतःवर असं म्हणजे डाऊट येईल की अरे मी तर काहीच मागितलं नव्हतं आणि मला कसं काय एवढं सगळं अचानक मिळालं. अशा गोष्टी होतात. ठीक आहे, त्यामुळे एक लक्षात घ्या, न मागता सेवा करायला लागलात ना, तुम्हाला न मागता खूप काही मिळेल. मग त्यासाठी फक्त पैसाच हवा आहे का? माझं घर झालं, माझी गाडी झाली. अहो, गाडी, बंगला, घर हे मोहमाया आहे. ही सगळी मोहमाया आहे. तुम्हाला मी सांगते, ही सर्व मोहमाया आहे. आज गाडी असू दे, घर असू दे, बंगला असू दे, हे कधीच आपण आपल्या बरोबर घेऊन जात नाही. एवढंच महत्त्वाचं आहे की आपले विचार, आपली थॉट प्रोसेस हे सगळं खूप छान पद्धतीने पाहिजे. म्हणजे आपल्या मनात कधीच कोणाबद्दल द्वेष नको, आपल्या मनात कधीच कोणाबद्दल वाईट विचार नको, आपल्या मनात कधीच कोणाबद्दल असे विचार नको की अरे तो पुढं गेला मग मी कशी मागे राहिले, त्याचं बरं चांगलं झालं, माझं कसं चांगलं झालं नाही. या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे तुम्हाला एकच सांगेल की कधीही दुसऱ्यांचा द्वेष करण्यापेक्षा आपलं कसं चांगलं होतं आहे त्यांच्यासारखं आपलं पण एक दिवस चांगलं होणारच आहे, हा भाव जर का तुम्ही ठेवला ना, तुम्हाला नक्कीच खूप छान रिझल्ट येतील आणि कुंचम सेवेचे अनुभव येतील. एवढंच सांगते, कुंचम सेवा तुम्ही कधीही करा. आता बघा, काल सोमवार होता, अष्टमी होती म्हणून मी काल केली. आता त्याचबरोबर आज मंगळवार आहे, आज मंगळवारची सेवा म्हणून मी आज परत केली. आता उद्या परवा शुक्रवार आहे, शुक्रवारी मी माझा यावेळेस वैभव लक्ष्मी व्रत परत पुढे करणार आहे, मग परत तेव्हा करणार आहे. त्या पद्धतीने तुमच्याकडून जेव्हा जेव्हा देवी आई करून घेईल ना, बरेचसे शुक्रवार माझी सेवा होत नाही बरं का. कधी वास्तूची व्हिजिटच होते, कधी कुठे बाहेरच जावं लागतं, कधी कोणी कस्टमर येणार असतं म्हणून मला लवकर ऑफिसला जावं लागतं, बऱ्याच ताई भेटायला बोलायला येणार असतात, कधी पत्रिकेचं कन्सल्टेशन असतं, कधी वास्तूसाठी बरेच जण व्हिजिटला येणार असतात. अशा गोष्टी ज्या आहेत ना, त्यामुळे बऱ्याच वेळेस देवी माझ्याकडनं करून घेत नाही. पण ती काय म्हणते की तू तुझं कर्म करत राहा, त्याचं फळ मी तुला देणारच आहे. कारण लोकांचं जनकल्याणाचा तू जो विचार केला आहे ना, तो विचार जो तू करतीये त्याचा जो विचार केला आहे ना, फक्त तू तेवढं कर. त्याच्या व्यतिरिक्त
फळ कसं द्यायचं, तुझ्याकडनं सेवा कधी करून घ्यायची. आता मागच्या शुक्रवारी मला इतकं वाईट वाटलं ना की अरे माझ्याकडून कुंचम सेवा झालीच नाही, मग कसं होईल, मग मी असं केलं माझ्याकडनं सेवाच नाही झाली तर कसं होणार. अशा पद्धतीने मला खूप वाईट वाटलं. पण तुम्हाला सांगते, अचानक देवी आईने माझ्याकडून परवा दिवशी म्हणजे आत्ता तुम्हाला सांगते सोमवारी आणि शनिवारी गंगाळपात्र सेवा बालाजी महाराजांनी माझ्याकडून करून घेतली. काल सोमवारी माझं धनलक्ष्मी कुंचम सेवा झाली. आज परत मंगळवार. त्यांना काय वाटलं काय माहिती, देवी आईला तिने माझ्याकडून आज पण करून घेतली. आणि आजचा हा व्हिडिओ सगळ्यात महत्त्वाचा तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तिने हा माझ्याकडनं करून घेतली आहे, मला हे माहिती आहे. त्यामुळे कधीही लक्षात ठेवा, हे असे छोटे अनुभवाकडे लक्ष द्या, हे असे छोटे अनुभवाकडे लक्ष द्या. बघा आज माझी पूजा झाली आहे, कुंचम भरलं आहे आणि तेच कुंचम त्यातलेच तांदूळ जे आहेत माझ्याकडे एवढे शिल्लक राहिले. म्हणजे हा अनुभव असतो ताई, जेव्हा आपण गंगाळपात्र भरतो ना, गंगाळपात्रातलं पण तसंच असतं की बऱ्याच वेळेस नाणी एक्स्ट्रा राहतात, कधी कधी नाणी कमी पडतात. आपण असं दोष नाही मानायचा की अरे कमी झालं मग काहीतरी चुकलं असेल किंवा काहीतरी हे झालं असेल, असं नसतं. कमी झालं म्हणून चुकत नाही, पण वाढलं ना तर हे लक्षात ठेवायचं की आपल्याकडून खरंच ती जी म्हणजे ती जी सेवा आहे ना, ती सेवा घडती आहे. आणि ती सेवा घडती आहे म्हणूनच देवी आईने आपल्याकडून ही सेवा घडण्यासाठी आपला योग आणलेला आहे, आपल्याकडून ही सेवा करून घेत आहे. आणि ती सेवा करण्यासाठी आपण निवडल्या गेलेलो आहोत. फक्त भेदभाव किंवा हे असं किंवा लोकांच्या ह्या अशा भ्रमित शब्दांमध्ये नाही पडायचं की इथूनच केलं तिथूनच केलं, असं कधीच होत नाही. आता पुण्यातल्या सारसबागेतली महालक्ष्मी पावते आणि कोल्हापूरची अति पावते असं काही पर्सेंटेज नसतं, ठीक आहे. त्याचबरोबर आमच्या इथे भवानी पेठेत तुळजाभवानी आईचं मंदिर आहे. मग ती तुळजाभवानी आईकडे काही मागितलं तर ती नाही देणार, पण तुळजापूरची भवानी आई देणार, असं नसतं. त्यामुळे जजमेंटल होऊ नका. जजमेंट केलं तर तुमचंच नुकसान आहे, कारण तुम्हाला लोकांच्या भ्रमिष्ट शब्दांमध्ये अडकून तुमचंच नुकसान तुम्ही करून घेतात. पण सगळ्यात महत्त्वाचं मी हे सांगेल की सेवा करत राहा, मेवा कधी ना कधी तुमच्यापर्यंत येणार आहे. फक्त पेशन्स असू द्या, वाट बघा. कारण आज म्हणजे आपण म्हणतो ना की आज तूप खाल्लं म्हणजे लगेच उद्या रूप येत नाही. म्हणून देवाला जर का आपण डील करणार असेल ना की आज मी तुझी पूजा करते, उद्या मला गाडी दे, आज उद्याच्या शुक्रवारी मी तुझी पूजा करते, परवा मला घर दे, आजच्या शुक्रवारी मी तुझी पूजा करते, परवा मला सोनं दे, असं होत नाही, ठीक आहे. त्यामुळे भाव भक्ती प्रेम हे सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे दुसऱ्यांचे म्हणजे काही गोष्टींमध्ये शब्दांमध्ये अडकून स्वतःचं नुकसान करून घेण्यापेक्षा मी तुम्हाला सांगेल संकल्पयुक्त 16 शुक्रवार करा, परत पुढचे 16 करा, परत 16 करा, असे करत करत राहा. असं गाठ बांधून घ्या तुमच्या कमरेशी की मला ही सेवा माझ्या आजीवन ही सेवा करायची आहे. आणि आजीवन मला लक्ष्मी आजीवन हवी आहे की नाही, लक्ष्मी पदोपदी पावला पावलांना दिवसभरात अगदी सगळ्या क्षणाला लक्ष्मी हवी आहे. मग लक्ष्मीची पूजा केल्यानंतर लक्ष्मी मिळाली नाही, मग एवढं का चिंता करता, बरोबर. त्याच्यामुळे तुम्हाला लक्ष्मीची पूजा करण्यासाठी थोडासा तरी दम धीर धरावा लागणार आहे, कारण लगेच ती तुम्हाला देणार नाही. शेवटी तुमचे कर्म, तुमचे भोग, तुमचे प्रारब्ध, तुमचे विचार ह्या सगळ्या गोष्टी मॅटर करतात, ठीक आहे. तर चला, आज माझ्या मनातलं खूप काही भडभडून मी म्हणजे असं भडभडून म्हणजे खूप काही असं आतून मी खूप सांगितलं आहे तुम्हाला. आणि व्हिडिओ मोठा जरी झाला तरी फक्त ऐका, कारण मी आज खूप महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे. त्यामुळे बघा काय पटतंय तुम्हाला, बरोबर आहे की नाही माझं म्हणणं, हे कमेंट्समध्ये मला सांगा, त्यातच सगळं आलं, ठीक आहे. चला भेटूया परत. श्री स्वामी समर्थ. ओम श्री महालक्ष्मी नमः.